नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षामधल्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुगड पूजन कसं करावं, सगळ्यात सोपी पद्धत. आता भाग बदलला की प्रत्येक भागामध्ये थोड्या पद्धती बदलतात, पण आमच्या इकडे ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक चौरंग घेतलेला आहे, स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यावरती लाल कलरचं एक ब्लाऊज पीस अंथरलेलं आहे, तुम्ही कोणत्याही कलरचं अंथरू शकता. तर त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणती पण पूजा करताना दिवा लावून घ्यायचा असतो, म्हणजे आपल्या त्या पूजेला एक जिवंतपणा येतो, ज्वलंतपणा येतो. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथं दिवा लावून घेतलेला आहे, तेलाचा दिवा लावलेला आहे. दिव्याची आपण पूजा करून घेतोय. पहिल्यांदा सुरुवातीला त्याला आसन द्यायचं आहे. एक प्लेट घेतली आहे, त्याच्यावरती मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि हळद कुंकू लावलेला आहे. दिव्याला एक फूल वाहायचं आहे, म्हणजे आपल्या दिव्याची स्थापना होते. त्याच्यानंतर मी सगळे जे सुगड आहेत तर ते मी पुसून घेते आहे. तर 5 सुगड, समजा एक सुवासिनी असेल 5 सुगड. आता इथे आमच्या इथे घरी 2 आहेत, तर आम्ही 10 आणलेले आहेत आणि तुळशीचे 5 असे सुगड आपण घेतो. तर मी आता पूजेमध्ये तुम्हाला 5च दाखवते आहे. तर ज्या दिवशी आमची पूजा आहे त्या दिवशी आम्ही सगळे मांडणार आहोत. तर म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी. तर आता इथे मी 5 तुम्हाला मांडून दाखवते आहे. त्यासोबतच तुळशीचे देखील कसे करायचे आहे तेही दाखवते आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुगड जे आहे ते पुसून घ्यायचे आहे, कधी धुवून घ्यायचे नाहीत, कारण ते आपल्याला कोरे म्हणजे नवीनच वापरायचे असतात. धुतल्यानंतर ते जुने होतात. बाकी आपण मातीची भांडी जेव्हा घेतो, काही जण म्हणजे स्वयंपाकासाठी वगैरे पण घेतात, मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं चांगलं असतं म्हणून, तर तेव्हा आपण ते धुतो. पण आता आपल्याला धुवायचे नाही आहेत, ते आपल्याला तसेच पुसून घ्यायचे आहेत. तर 5 आपले स्वतःचे आणि 5 तुळशीचे. तर तुळशीचे आहेत ते छोटे छोटे असतात आणि आपले जे आहेत ते मोठे आपण आता घेऊ शकतो. तर सुगठीत असा घट म्हणजे सुगट असं म्हटलं जातं, पण तसं एक अपभ्रंश झालेला आहे आणि सुगड असं झालेलं आहे. त्यानंतर मी इथे 5 तांदळाच्या राशी बनवलेल्या आहेत. तुम्ही गव्हाच्या देखील बनवू शकता, काही हरकत नाही. तर 5 राशी मी बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे सुगड ठेवायचे असतात. तर त्यांना आपण हळदी कुंकू थोडंसं मी टाकून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण जे सुगड आहेत पुसून घेतलेले त्याला आपल्याला 5 पदरी दोरा गुंडाळायचा असतो. 5 पदरीच का, तर आपल्याला सिंगल म्हणजे एकेरी दोरा कधीच गुंडाळायचा नाही. तर 5 पदरी करून घ्यायचं आहे. त्याला हळद कुंकूनं आपल्याला ओलं थोडंसं हळद कुंकू करायचं आहे आणि दोऱ्याला लावून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर का तुमचा तो रक्षा धागा वगैरे मिळतो तर ते मिळत असेल तुम्ही तेही घेऊ शकता. तर मी पांढरा दोरा घेतलेला आहे आणि त्याला 5 पदरी करून त्याला हळद कुंकू लावलेला आहे आणि तो आपल्याला प्रत्येक घट जो आहे आपला सुगट आहे किंवा खण आहे तर त्याला आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर तुम्ही दोरा असा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर का कलरचा दोरा असेल, जो आपण पूजेसाठी वगैरे बांधायसाठी हातात वापरतो, तो घेतला तरी चालेल. मी आता इथे 5 पदरी दोरा करून त्याला हळद कुंकू लावून घेते आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे खण आहेत, सुगट आहेत, त्यांना देखील आपल्याला 5 ठिकाणी हळद आणि कुंकू असं लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे संक्रांतीच्या दिवशी आपण तो मांडायचे असतात. आपण आदल्या दिवशी देखील त्याची तयारी करून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला त्या सुगटांमध्ये जे काही वाहन सामान ठेवायचं आहे ते तुम्ही आदल्या दिवशीच कट करून बारीक करून ठेवू शकता. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचं असतं, तर जे कॉमन सगळ्याच भागांमध्ये ठेवलं जातं मी तुम्हाला ते सांगते आहे आणि आमच्या भागामध्ये जे टाकले जातं तर त्याच्यामध्ये आपण बोरं टाकतो. काशी बोरं असतील किंवा साधी बोरं असतील. त्याच्यानंतर गाजर, छोट्या साईजचे गाजर पण मिळतात जे की पूर्ण अखंड आपल्याला टाकू शकतो आपण. त्यानंतर पेरूचे काप करून टाकायचे आहेत. तर आता मी आज तुम्हाला पेरू फक्त दाखवते आहे अखंड, मी कट करून टाकलेला नाही आहे. ज्या दिवशी म्हणजे आपल्या सोमवारी संक्रांती दिवशी मी ते कट करून टाकणार आहे. त्यानंतर घेवडा, त्याच्यानंतर तिळगुळ टाकू शकतो आपण किंवा तिळगुळाच्या वडी, लाडू किंवा रेवडी अशा तुम्ही जे काही बनवलेलं असेल तिळगुळ किंवा जे व्हाईट पांढऱ्या कलरचे जे साखरेचे मिळतात तिळगुळ, त्याला हलवा पण म्हटलं जातं, तर ते देखील तुम्ही टाकू शकता. त्यानंतर गव्हाच्या लोंब्या म्हणतात किंवा
ज्वारीच्या लोंब्या ज्या असतात, कणीस, तर ते आपल्याला थोडं थोडंसं ह्या गटारमध्ये टाकायचं असतं. त्यानंतर वाटाण्याची शेंग ठेवू शकता किंवा वाटाणा सोलला देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर वाटाणा, त्याच्यानंतर हरभरा म्हणजेच जे घाटे असतात हरभऱ्याचे ते पूर्ण टाकू शकता किंवा सोलून पण टाकू शकता. ऊसाचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण तीळ तर टाकतोच, तीळ आणि तांदूळ, आणि हे तीळ तांदूळ घेऊनच आपल्याला वळसायचं असतं, म्हणजेच तो वळसा असतो. ह्या खणांमध्ये आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे. आता सुरुवातीला मी मागे 5 राशी मांडल्या होत्या, पण सुगड थोडेसे मोठे किंवा खण मोठे आहेत, त्याच्यामुळे मी समोर 2 ठेवलेत, पाठीमागं 3 ठेवलेले आहेत. आणि 5 मी तुळशीचे, त्याच्यासाठी देखील छोटे छोटे तांदळाची रास ठेवलेली आहे. आणि त्याच्यावरती हे तुळशीचे पण ठेवून घेते आहे. आता याला दोरा नाही गुंडाळता येते कारण खूप लहान आहेत, तर मी याला फक्त हळद कुंकू लावून घेते आहे. हळद कुंकू लावून त्याच्यामध्ये पण आपल्याला वाणसामान ठेवायचं असतं, म्हणजे जे आपलं वौसाचं सामान आहे ते ठेवायचं असतं. तीळ, तांदूळ किंवा हरभरा जे छोटे छोटे आहेत ते तुम्ही टाकू शकता. असं नाही की सगळंच मिळेल तुमच्या भागामध्ये किंवा सगळंच तुम्हाला अवेलेबल होईल. जेवढं आहे तेवढं टाकायचं, मनापासून करायचं, देवापर्यंत पोहोचतं. आता हे जे आहे माझ्याकडे सामान ते तुम्हाला मी दाखवते आहे थोडक्यात. पेरू मी आता काढून ठेवलेलं आहे, पेरू मी कट करून घेत नाही आहे. जेवढं आहे जे बारीक करून घेतलेलं आहे तेच सगळं तुम्हाला दाखवते आहे. तर आपण जे सगळं आपल्या भोगीच्या भाजीमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे टाकलेलं होतं त्याच्यातलंच आहे. फक्त आपल्याला जे भाज्या, फळभाज्या वगैरे तसलं टाकायचं नाही आहे. बाकी हे सगळं जे आहे ते आपण भाजीमध्ये पण टाकलेलं होतं. सगळ्या सुवासिनी बायकांसाठीचा हा एक मोठा सण आहे. आणि सगळ्या सुवासिनी बायका या दिवशी खणपूजन करतात. संक्रांतीचं जे आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या जवळपास जे कुठलं मंदिर असेल किंवा तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल तिथे देखील तुम्ही, किंवा नसेल फोटो जरी असेल विठ्ठल रुक्मिणीचा तरी चालतो, तर त्याच ठिकाणी तुम्ही म्हणजे हे करू शकता, वसू शकता. किंवा जे आपण रुक्मिणीला आपण वसाचं सामान देतो आणि असं म्हणतो की वसताना, म्हणजे आमच्या इकडे अशी पद्धत आहे की असं म्हटलं जातं की रामाचं पातळ सीतेला नेसवा आणि तिळ तांदळानं जन्मोजन्मी वळसा, म्हणजे जन्मोजन्मी आपलं जे सौभाग्य आहे ते कायम वाढीस लागावं किंवा वाढावं, आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं, यासाठी आपण ह्या दिवशी प्रार्थना करतो आणि हा सण साजरा करत असतो. तर या दिवशी आपल्याला रुक्मिणीला वळसायचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये जाताना यातला एक खण आपण घेऊन जायचा असतो आणि तो झाकून ठेवायचा असतो. म्हणजे झाकून हे पूजा मांडणी झाल्याच्या नंतर देखील तुम्ही नैवेद्य जेव्हा दाखवता, तिळगुळ नैवेद्य दाखवू शकता किंवा जे तुम्ही बनवलेलं आहे पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी आपण बनवतो ते नैवेद्य दाखवल्याच्या नंतर हे सुघड जे असतात ते झाकून ठेवायचे असतात. म्हणजे याच्यामधलं जे सामान आहे, म्हणजे आपण जे काही नवीन धान्य आलेले ज्याची पूजा केलेली आहे ते आपल्या घरामध्ये कायम अशीच राहावी आणि आपल्या सौभाग्याला, आपल्या सगळ्या पूजेला किंवा आपलं जे संक्रांतीचं जे सण आहे त्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून हे झाकून ठेवण्याची एक प्रथा आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं सामान जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि आता मी पूजा करते आहे. प्रत्येक आपण सुगटाला हळदी कुंकू लावून अगोदरच घेतलेलं आहे. 5-5 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. यानंतर मी तीळ सगळ्यामध्ये थोडे थोडे ठेवते आहे आणि हेच तीळ आणि जे आपण जे ठेवलेलं आहे बाकीचं सगळं साहित्य ते हातात घ्यायचं आहे आणि रुक्मिणीच्या डोक्यावरून, खांद्यावरून, खाली पायावरती असं टाकायचं आणि म्हणायचं की रामाचं पातळ सीतेला नेसवा आणि जन्मोजन्मी तीळ तांदळाने वळसा, असं म्हणायचं. प्रत्येक स्त्रियांना देखील आपण जे मंदिरामध्ये गेल्यानंतर 5 स्त्रियांना ओटी भरतो ह्या साहित्याने आणि आपण चुडे त्यांना देतो. तर चुड्याचं देखील साधारण असं संक्रांतीच्या सणामध्ये महत्त्व आहे. विडा, सुपारी हे आपण देतो. तर त्याच्यानंतर मी इथे फूल वाहून घेते आहे प्रत्येक खणाला. बऱ्याच जागी खण म्हटलं जातं, सुघट म्हटलं जातं, सुगड म्हणतात कोणी कोणी किंवा बोळके म्हणतात. तर जे काही तुम्ही म्हणत असाल ह्या सगळ्यांची असं पूजा करून घेतलेली आहे मी. आणि त्याच्यानंतरची जी झाकणी पण ठेवून घ्यायची आहे. छोटी जी तुळशीची असतं त्याची पण ठेवलेली आहे मी. तुमच्याकडे मिळते का नाही माहीत नाही, पण आमच्या इकडे मिळते. तर झाकणी ठेवायची असते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे झाकून ठेवायची असते पूजा.
त्यानंतर मी इथे पुढे 2 विड्याची पानं ठेवते आहे. 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरतीनं एक थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवते आहे. आणि म्हणजे ही आपण गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करत असतो. तर गणपती बाप्पांना इथे आपण पूजन सगळ्यात सुरुवातीला करायचं. त्यानंतर हळदी कुंकू खणांना लावून त्याच्यानंतर आपण दिव्यानी ओवाळतो, म्हणजे आपली पूजा संपन्न होत असते. कुठलीही पूजा जी आहे ती आरतीशिवाय किंवा ओवाळण्याशिवाय दिव्यानं ओवाळल्याशिवाय पूर्ण होत नसते, संपन्न होत नसते. तर आता मी इथे थोडेसे तांदूळ ठेवते आणि त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे. हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि फुलच अर्पण करायचं आहे. तर ही गणपती बाप्पांची पूजा झाली. दुसऱ्या ठिकाणी मी आणखीन 2 विड्याची पानं ठेवली आहेत. त्यानंतर त्याच्यावरती एक आपण खोबरं ठेवायचं आहे, वाटी खोबऱ्याची. त्याच्यामध्ये हळकुंड ठेवायचं आहे, खारीक, सुपारी, त्याच्यानंतर एक एक बदाम, म्हणजे तो पूजेचा वापरतो आपण, ते ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे आहे ते आपण दक्षिणा म्हणून ठेवत असतो. तर हे अशा पद्धतीने एक दुसरं विड्याचं पान तयार करून ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण ओवाळून घेणार आहोत. त्यानंतर उदबत्ती लावून घेते आहे मी आणि खाली रांगोळी काढते आहे. रांगोळी आणि ओवाळल्याच्या नंतर आपली पूजा ही संपन्न होते. संक्रांतीच्या सणाला असं म्हटलं जातं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे जे कोणी असतील, जे कोणी आपले म्हणजे मित्र असतील, शत्रू असतील, सगळ्यांनाच आपण तिळगुळ देतो. आणि मागचं जे झालेलं आहे, मागच्या वर्षातलं सगळं संपलं आणि इथून पुढे नव्याने सुरुवात असं आपण म्हणतो. नवीन वर्षातला पहिला सण आहे, तर त्यामुळे आपण ह्या दिवशी सगळ्यांना तिळगुळ देतो आणि मागचं सगळं विसरून जाऊन नवीन वर्षाची नवीन सुरुवात चांगल्या गोष्टींनी, चांगल्या बोलण्याने करू, असं म्हणून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतो. तर देवांना देखील तिळगुळ आधी सुरुवातीला द्यायचा आहे आपल्याला. आपण जेव्हा वळसायला जातो मंदिरामध्ये, तेव्हा आपण आपल्याला देवांना तिळगुळ आधी द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना वाटायला सुरुवात करायची आहे. तर तिळगुळ पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. संक्रांतो यानी दत्तानी दव्य कव्यानी मानवेही तानी नित्यम ददात्यर्कः पुनर्जन्मानी जन्मानी. याचा अर्थ असा आहे की संक्रांतीला आपण जे ववसतो, तर त्या दिवशी आपल्या पुनर्जन्म म्हणजे जन्मजन्म आपण ववसत राहावं किंवा आपलं सौभाग्य टिकावं, नांदावं, आपण आपला संसार नांदावा, सौख्य लाभावं, यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे. तर याच दिवशी बघा, तीळ दान करण्याचं खूप महत्त्व आहे. आपण जे तीळ तांदूळ दुसऱ्या ववसताना देतो किंवा तिळगुळ देतो, तर याचं तिळाचं काय महत्त्व आहे, तर तीळ जे आहे ते 6 प्रकारे आपण याचं उपभोग घ्यायचा असतो. तर पहिलं म्हणजे तीळ जे आपण उटणं म्हणून लावतो, आंघोळीच्या दिवशी, भोगी दिवशी लावतो, ते म्हणजे आपण तीळ जे आहे उटणं म्हणून लावतो. तीळ जे आहे पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करतो, म्हणजे आपल्याला जे येणारा उन्हाळा आहे तो बाधत नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर तीळ होम केलं जातं, जे आपण कापूर असतो, आपण जे कापूर जाळतो त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे आणि त्याचा आपल्याला धूर करायचा असतो. ते झालं तीळ होम, म्हणजे तिसरं तीळ होम झालं. पहिलं जे आहे तिळाचं उठणं, दुसरं म्हणजे तिळाची आंघोळ, तीळ स्नान, तिसरं म्हणजे तीळ होम. त्याच्यानंतर आहे तीळयुक्त पाण्याने आपल्याला पितरांना दक्षिणेकडे तर्पण करायचं असतं. आता जेव्हा आपण आंघोळ करतो, आंघोळ केल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नामस्मरण देवांच्या अगोदर पितरांचं करायचं असतं. पितरांची किंवा कुलदेवतेची सेवा जर रुजू झाली नाही किंवा झाली नाही, तर देव देखील आपल्याला आशीर्वाद देत नाहीत. म्हणून आपल्याला पितरांचं आधी स्मरण करणं अत्यावश्यक असतं. तर पितरांचं स्मरण म्हणजे काय आहे, तर आंघोळ झाल्याच्या नंतर दक्षिणेकडे आपल्याला नमस्कार करायचा आहे, पितृस्तोत्र कवच वाचायचं आहे. पितृस्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. आणि या दिवशी आपल्याला पितरांना तर्पण करायचं म्हणजे काय, तर काळी तीळ आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे घालून पितरांच्या नावाने सोडून द्यायचे आहेत. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो, त्याच पद्धतीने आपल्याला पितरांना देखील तर्पण करायचं आहे. सूर्याला अर्घ्य देणं हे 4थ्या नंबरचं आहे. 4थ्या नंबरला आपण पितरांना तर्पण करणं. त्याच्यानंतर 5 नंबरला येतं ते म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये आपण हळद कुंकू अक्षता फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि थोडेसे पांढरे तीळ हे टाकून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं संक्रांतीच्या दिवशी. आणि त्यानंतर देवांना देखील तिळाच्या पाण्याने आंघोळ घालायची असते. त्यानंतर तिळगुळ खाणं आणि तिळगुळ देणं, अशा पद्धतीने तिळाचा आपण उपभोग घ्यायचा असतो संक्रांतीला. अशा पद्धतीने ही घटाची मांडणं, अशा पद्धतीने सुघट पूजन कसं करावं किंवा संक्रांती दिवशी जे आपण खण पूजन करतो ते कसं सोप्या पद्धतीने करायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटू याच्याच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अशाच माहितीपूर्ण पूजे रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.